नमस्कार महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. कशा आहात तुम्ही सगळे? फर्स्ट ऑफ ऑल तुम्हा सर्वांना गणतंत्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा. विश यू ऑल अ हॅपी रिपब्लिक डे अँड हॅव अ नाईस डे, गुड डे अहेड. सो मी तुम्हाला सांगणं इच्छितो की सईची मम्मा, सईची नानी, सईची मावशी आणि सईची मामी आम्ही सगळ्यात लेडीज जण गेलो होतो बाहेर फिरायला आणि पिकनिक मनवायला छान. तर जसं तुम्ही बघू शकता आम्ही भरभरून एन्जॉय केला छान. आम्ही ट्रॅव्हल ब्लॉग तुम्हाला शेअर करत आहोत. सो बघू शकता तुम्ही आम्ही छानपैकी एन्जॉय केला, गप्पा गोष्टी केला आणि आमची चिमुकली जी आहे आमची सई माऊ ती पण खूप खुश होती. तिनं पण छान गोष्टी एन्जॉय केल्या. ती इकडं तिकडं रस्त्यामध्ये बघत होती. ऑन द वे काय काही म्हणजे कार आहेत, बाईक आहेत, शॉप्स आहेत, त्यानंतर पेट्स आहेत, त्यांना ती बघत होती आणि हसत होती आणि तिनं भरपूर एन्जॉय केलं तिचे दिवस आणि आम्हा सर्वांनी पण भरभरून गोष्टी एन्जॉय केल्यात. आणि आम्ही इथे गेलो होतो हिंगणासमोर बाणाडोंगरी संबंधी समोर एक गाव आहे सलेमेंढा म्हणून, त्या गावात आम्ही गेलो होतो. तर ऑन द वे जात असताना आम्हाला तिथे भरपूरशा गोष्टी मिळाल्या. लाईक तुम्ही बघू शकता आम्ही तिथे एक स्पॉटवर थांबलो होतो. तिथे शिवरायांचं म्हणजे शिवाजी महाराजांचं एक पुतळा होता. आम्ही तिथे नमस्कार करायला थांबलो होतो आणि इतकं सुंदर होतं तिथलं वातावरण. म्हटलं 2-3 फोटो तर काढायलाच पाहिजेत. तर आम्ही तिथे छान व्यवस्थित फोटोशूट वगैरे केला आमच्या चिमुकली सईमाऊसोबत आणि आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं तिकडे. आणि सईला सांगितलं की सई नमस्कार करायला शिकली आहे, तर तिला सांगितलं मी की नमस्कार करा. आणि तसंच आम्ही थोडा वेळ थांबून तिथे जवळपास सईमाऊसाठी आम्ही फ्रूट्स वगैरे घेतलेत, कारण की सईला भूक लागली होती. म्हटलं थोडं फ्रूट घ्यावं, तर सईसाठी आम्ही केळे, त्यानंतर संत्रा, मोसंबी आणि नारळ पाणी वगैरे घेतलं होतं. तर तुम्ही बघू शकता ऑन द वे आम्ही भरपूरशा गोष्टी छान एन्जॉय केल्यात. त्यानंतर फ्रूट्स घेतल्यानंतर आम्ही समोर निघालो. तर ऑन द वे मग आम्हाला भूक लागली होती. म्हटलं नाश्ता काहीतरी करायला पाहिजे छान. तर आम्ही इथे एक रेस्टॉरंटमध्ये एक कॅफेमध्ये थांबलो होतो. आम्ही तिथे सँडविच खाल्लं आणि सँडविच खूप अप्रतिम होतं, चविष्ट होतं. आणि तिथे छानसं असं गार्डन होतं त्या कॅफेमध्ये, त्या रेस्टॉरंटमध्ये. तर बघू शकता तुम्ही सईमाऊ आणि मी छान झुल्यावर बसून एन्जॉय करत आहोत आमचं. आणि त्यानंतर आम्ही तिकडून निघाल्यानंतर थोडंसं समोर गेलो आम्ही. तर तिथे आम्ही मधात आणखीन 1-2 स्पॉटमध्ये आम्ही थांबलो होतो छान. आणि तिथे नॅचरल ब्युटी म्हणजे इतकं छान होतं तिथे वातावरण. तुम्ही बघू शकता सगळीकडे छान झाड झुडपी होते. आणि ॲक्च्युली आम्ही जानेवारी मंथमध्ये गेलो म्हणजे होतो फिरायला. पण ॲक्च्युली ही जी प्लेस आहे हे म्हणजे हिल स्टेशनसारखी आहे. तर तुम्ही जर नागपूरला आले तर इथे नक्की व्हिजिट करा. सलाईमेंढे डॅम म्हणून आहे हिंगणा डोंगरीसमोर नागपूरला. तर इथे जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही मे बी ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरच्या जवळपास जर गेले तर तुम्हाला छान असं ग्रीनरी वातावरण दिसेल, ॲटमॉस्फिअर. आणि तुम्हाला वॉटरफॉल पण एन्जॉय करता येईल. तर आम्ही तिथे गावात पोहोचल्यानंतर आम्हाला सगळ्यात आधी मंदिर दिसलं. अनुसया माता मंदिर होतं, म्हणजे अन्नपूर्णा माता मंदिर होतं. आम्ही तिथे छान दर्शन केले, सगळ्यांनी नमस्कार केला, प्रणाम केला, सगळ्यांनी आशीर्वाद घेतला माता राणीचं. आणि आमचे सईमाऊ बघू शकता थोडा झोपेला आली होती ती, तर थोडा चिडचिड करत होती. तर आम्ही मग तिकडनं निघालो थोडं दर्शन वगैरे करून आणि आम्ही इथे डॅमकडे पोहोचलो होतो आम्ही. तर तुम्ही बघू शकता एवढं सुंदर म्हणजे इथे डॅम होतं. तिथे त्यांचं थोडं काम पण सुरू होतं बाजूला आणि एकदम शांत वातावरण होतं तिथे. मन एकदम प्रफुल्लित होऊन गेलं सर्वांचं, एकदम शांतता वाटत होती तिथे. आम्ही सर्वांनी खूप सारी फोटोज काढली, खूप सारे आम्ही रील्स बनवले, तुम्ही बघू पण शकता आमच्या ब्लॉग्समध्ये चॅनलवर. तर मी तर नक्की सांगेल तुम्हाला जर तुम्ही नागपूरला आले तर इकडे नक्की तुम्ही व्हिजिट करा. आणि त्यानंतर मग आम्ही पलीकडे गेलो होतो तिथे आम्ही 2-3 शॉर्ट्स आणि रील्स वगैरे जे आहे ते शूट केलं. आणि तिथे आम्ही हलकं फुलकं स्नॅक्स पण खाल्लं, थोडाफार भूक लागली होती तर. मग आम्ही समोर निघालो. तर समोर तिथे निघताना
बंदर वगैरे वानर वगैरे दिसले होते आणि सैमा खूप एक्सायटेड झाली त्यांना बघून. तर बघू शकता तुम्ही जोडप्याने तिथे बसले होते. आम्ही त्यांना केळी वगैरे दिली, संत्री वगैरे दिली खायला. तर एवढी मज्जा आली आणि आमच्या सई जी आहे चिमुकली त्यांना बघून खूप हॅपी झाली. तिने पहिल्यांदा म्हणजे बंदरला असं जवळून पाहिलं होतं. म्हणजे आम्ही तर कारमध्येच बसलो होतो म्हणा, पण ती पाहिलं तिने खूप हॅपी झाली. आणि त्यानंतर आम्ही समोर जर वळालो तर समोर इथे आम्ही छान इथे शेती होती, फुलांची शेती, तुम्ही बगीचा म्हणू शकता, बाग म्हणू शकता, शेती म्हणू शकता. इतकं सुंदर होतं तिथे वातावरण. मग आम्ही तिथे थांबलो, थोडंफार आम्ही फोटोशूट वगैरे केलं आणि रील्स पुन्हा परत आम्ही रील्स बनवल्या. आणि तिथे पण एवढं छान आम्हाला वाटलं, एवढं सुंदर वाटलं, म्हणजे नजर असं म्हणजे ढळल्यासारखे वाटतच नव्हती तिथे. मग आम्ही नेक्स्ट स्पॉटकडे वळलो. इथे हा बीड बोरगाव म्हणून डॅम आहे, आम्ही तिकडे पण गेलो होतो. म्हणजे आम्ही ना ऑलमोस्ट म्हणजे त्या साईडचे जे प्रसिद्ध जे तुम्ही म्हणू शकता डॅम बांध आम्ही ते विजिट केले. आणि सई तिच्या मामीसोबत होती, मग त्यावेळी ती आपल्या मामीसोबत एन्जॉय करत होती. बोरगाव डॅम आम्ही तिथे विजिट केला. आणि इथे पण छान असे म्हणजे वातावरण होतं छान, आम्ही तिथे पण गोष्टी एन्जॉय केला. बोटिंग वगैरे सध्या तर बंदच होते म्हणा त्या साईडला, तर आम्ही बोटिंग वगैरे नाही केली. तर बघू शकता इतकं छान व्ह्यू होतं इथे. आम्ही तिथे पण फोटोशूट वगैरे केलं, काही ब्लॉग्स वगैरे शूट केले, रील्स वगैरे काढलं आणि आम्ही नेक्स्ट डॅमकडे गेलो. तर असं तिसरं जे होतं हा डॅम होतं इथे पितुसर म्हणून डॅम आहे. हा जे आहे पितुसर डॅम हा खूप फेमस आहे तिथे पण. बोरगाव डॅमपासून म्हणजे कमीत कमी 10-12 किलोमीटरच्या अंतरावर आहे हा आपला पितुसर डॅम. आणि हा पण खूप सुंदर होतं तिथे. लेक व्ह्यू साईड होतं बघा, तुम्ही बघू शकता. आमची सई माऊ चिमुकली ती किती हॅपी झाली आणि सतत ती हसत होती, ती खूप हॅपी होती. इथे जाऊन तिथे फिरायला, तिला म्हणजे फिरायला खूप आवडतं, घुमी करायला. तर ती खूप एन्जॉय करत होती. सगळ्यात जास्त आमच्या सैमानेच एन्जॉय केलं तिथे, बघू शकता तुम्ही छान. ती खूप हॅपी होती. आणि सोबत इथे पण आम्ही काही शॉर्ट्स आणि काही रील्स वगैरे बनवल्या. आणि म्हणजे ऑलमोस्ट आम्हाला ह्या स्पॉटमध्येच आम्हाला कमीत कमी आय थिंक निदान 4:30-5 वाजले होते इथे आम्हाला ह्या स्पॉटला. आम्ही मग हा स्पॉट कवर केल्यानंतर म्हटलं आता शेवटी कुठे जायचं, कुठे फिरायला जायचं नंतर. तर आम्ही मग डिसाईड केलं की आम्हाला सुराबर्डी पण बघायचं होतं. मग आम्ही ठरवलं सुराबर्डीला जायचा. तर मग आम्ही सुराबर्डी इथे आलो. सुराबर्डीमध्ये पण शिवजींचं माता राणीचं माता पार्वतीचं, शिवजींचं आणि गणूबापाचं इथे मंदिर आहे आणि छानशी गुंफा वगैरे आहे. तर जाता बरोबर इथे आम्हाला पुन्हा गणपती बाप्पा भेटले. आम्ही पुन्हा गणपती बाप्पाचे दर्शन केले. आम्ही छान त्यांचा आशीर्वाद घेतला. मग इथे पण एवढं सुंदर व्ह्यू आहे. म्हणजे मी तर पहिल्यांदाच गेली होती म्हणा. सुराबर्डी इथे फेमस आहे. तर बघू शकता इथे शिवजींचं, पार्वती माताचं आणि गणेश भगवानजीचं छान इथे किती सुंदर मूर्ती बनलेली आहे इथे छान. मग ते आम्ही तिथे फोटोशूट पण केले छान. तिथे रील्स वगैरे बनवलं, शॉर्ट्स वगैरे बनवलं आम्ही मग इथे आम्ही शेवटी अंदर गुंफामध्ये केलं. गुंफामध्ये आतमध्ये फोटोशूट वगैरे करायला मनाई होती, तर आम्ही तिथे फोटोशूट नाही केलं. मग तिकडं निघाल्यानंतर आम्ही इथे झिलपी म्हणून एक लेक आहे इथे आपला हिंगणाकडे, आपण नागपूरला यायला निघालो तेव्हा इथे स्पॉट आहे झिलपी म्हणून. तलाव आहे, लेक आहे, म्हणजे टुरिस्ट प्लेस आहे. तिकडे पण आम्ही गेलो. आणि अंदर इथे पण गणपती बाप्पाचं मंदिर आहे तिथे. तर म्हणजे आम्हाला आज तर म्हणजे त्या दिवशी आम्ही जर फिरायला गेलो म्हटलं तर गणपती बाप्पाचेच दर्शन होते, शिवजीचे दर्शन होते आणि माता राणीचे दर्शन होते आम्हाला. तर आमचं मन खूप प्रसन्न झालं, खूप आम्ही हॅपी झालो. आमचे दिवस खूप छान एन्जॉय केला आम्ही. आणि आम्ही खूप सारे मेमोरीज क्रिएट केल्या. आम्हाला खूप मज्जा आली, सईबाबाला खूप मज्जा आली. आणि दर्शन घेतल्यानंतर आम्ही आपल्या घरासाठी परत निघालो. तुम्ही बघू शकता किती छान व्ह्यू आहे. तर जर तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा, छान छान कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. थँक्यू गाईज.